कर्नल सुरेश पाटील आपल्याशी पुण्यावरून संवाद साधू इच्छितो। गेले 30 वर्ष आम्ही जीवनाच्या सेकंड इनिंगमध्ये निवृत्तीनंतर धरणांचं पुनरुज्जीवन म्हणजे पाणी आणि पर्यावरण ह्या विषयावर काम करतो आहे। आता थोडक्यात थोडा इतिहास सांगणं गरजेचं आहे। ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल। आजच्या घटकेला जगामध्ये 65,000 धरणं, त्याच्यातली 25,000 धरणं चीनमध्ये आहेत आणि चीनचं वॉटर मॅनेजमेंट फार सुंदर आहे। तिथे चमच्याभरसुद्धा पाणी वायाला जाऊन देत नाहीत। मी तर म्हणतो की अमेरिकेपेक्षा चीनच आजच्या घटकेला महासत्ता आहे। अच्छा, आपल्याकडे आता आपण भारतात येऊया। आपल्याकडे भाकरा नांदगाल म्हणजे पंजाबपासून पेरियार म्हणजे केरळापर्यंत 5,000 धरणं आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत। गेले 20 वर्ष आम्ही सगळ्या महाराष्ट्रातली आणि भारतातली सगळी धरणं पाहिली। मेरीचा काही अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही सगळी धरणं पाहिल्यानंतर रिअलाईज असं झालं की सगळी धरणं गाळाने भरलेत। आता आपण महाराष्ट्रात येऊया। महाराष्ट्रात 500, 550, 600 जी पण धरणं आहेत तीसुद्धा गाळाने भरलेली आहेत। आता मला बरेचसे जळगाववरून शेतकरी फोन करत असतात की बोले कर्नल साहेब, तुम्ही पुण्यामध्ये खडकवासला धरणावरची माती काढून शेतकऱ्यांना फुकट वाटताय आणि हा उपक्रम फार चांगला आहे, तर तुम्ही आमच्या इथं का नाही करत? म्हटलं तुमचा काय इश्यू आहे? तर ते म्हणले जळगावजवळ हतनूर म्हणून जे धरण आहे ते 80% गाळाने भरलेलं आहे आणि आमच्याकडे पाऊस पडल्यानंतर 2 महिन्यानंतर प्यायला पाणी नसतं आणि शेतकरी तर आत्महत्या करतात, ते सगळ्या जगाला माहिती आहे। तर तुम्ही आमच्या इथं का नाही करत? तर मी म्हटलं माझी जेवढी शक्ती आहे तेवढंच मी करतो आहे। आता माझ्याकडं जेवढे CSR पार्टनर्स आहेत, आता हे तुम्हाला दाखवू शकतो की माझ्याकडे CSR पार्टनर्स कमिन्स आहे, टाटा मोटर्स आहे, फिनोलेक्स आहे, मुकुल माधव फाउंडेशन आहे, ही मंडळी आणि हे देशात काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यापैकी ही एक चांगली गोष्ट झालेली आहे की तुमचं जेवढं प्रॉफिट असतं त्याच्यात 2% प्रॉफिट तुम्हाला समाजाच्या ऋण फेडण्यासाठी द्यावं लागतं। तर तो बेनिफिट आम्ही घेऊन हे शेतकऱ्यांना आम्ही या धरणातली माती काढून देतो। आता थोडंसं तुम्हाला खडकवासला धरणाचा इतिहास सांगू इच्छितो। खडकवासला धरण 1879 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलं आणि ह्या धरणाचा जो परिघ आहे 22 किलोमीटरचा जो हा तलाव आहे त्याच्यामध्ये त्यावेळेला अंदाजे 4 TMC पाणी होतं। आता हे TMCचं विश्लेषण करायचं बसलो तर दिवस लागेल। तर 4 TMC पाणी होतं म्हणजे आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम 2-2.5 लाख होती। म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा हा मॅच होतो, सगळ्यांना पाणी वगैरे व्यवस्थित मिळत होतं। पण आम्ही गेल्या 25 वर्षापूर्वी जेव्हा धरणावरती गेलो म्हणजे रिटायरमेंटनंतर आम्ही ठरवलं की पाण्यावर काम करायचं म्हणून, तर तिथं फक्त आता 1.5 TMCच पाणी आहे, सगळं गाळच आहे आणि लोकसंख्या झाली 70 लाख। आणि महाराष्ट्र शासनाला पुणे शहर हे स्मार्ट सिटी बनवायचं आहे आणि स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर काय होणार आहे, बाहेरून सगळी लोकं येणार आणि पुढच्या 2 वर्षात फोरकास्ट असा आहे की 90 लाख लोकसंख्या होणार आहे आणि पाण्याची क्षमता आणखीन दिवसेंदिवस कमी होणार आहे। तर म्हणून आम्ही शासनाला म्हटलं की आपण पाणी जर सगळ्यांना द्यायचं असेल तर आपल्याला धरणावरती काम करणं गरजेचं आहे। तसं सरकार काय म्हटलं की विल रेज द वॉल ऑफ द डॅम बाय 5 फीट। अरे तुम्ही धरणाची 5 फूट जर भिंत वाढवली तर हजारो हेक्टर पाण्याखाली जाईल आणि कितीतरी शेतकरी पुन्हा विस्थापित होतील। म्हणून आम्ही त्यांना इनोव्हेटिव्ह कॉस्ट इफेक्टिव्ह कॉन्सेप्ट जी आहे ज्याचं कौतुक जगभर झालेलं आहे। अध्यक्ष शेतकरी वारकरी कष्टकरी महासंघ आणि आम्ही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जे प्रश्न हाऊसमध्ये सुटलेले नाहीत ते पुन्हा जनतेने सोडवावे आणि त्यासाठी पुन्हा तसा मंच पाठवून तसे हाऊसमध्ये सदस्य पाठवून तो प्रश्न हाऊसमध्ये जास्तीत जास्त सोडवण्यासाठी हा सारा आम्ही व्यवस्था तयार करीत आहे। ज्याप्रमाणे आम्ही आंदोलने केली त्या आंदोलनाचे फळ फार नगण्य कमी मिळाले, परंतु हाऊसमध्ये जर शेतकरी प्रश्न शेतकऱ्यांचे आत्महत्या विचारणारे जर मांडणी करणारे जर उमेदवार असतील, प्रतिनिधी असतील तर ते प्रश्न लवकर सुटतील। कारण हे सारे पक्षप्रतिनिधी जे आहेत ते लोकप्रतिनिधी कमी आहेत आणि पक्षाचं काम जास्त करतात असंच आजपर्यंतचं चित्र आहे। त्यासाठी स्वतंत्र शेतकरी मंत्रालय आणि स्वतंत्र कृषी न्यायालय तयार व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी आम्ही पूर्ण राज्यभर फिरत आहे आणि यासाठी अमरावती, यवतमाळ, नाशिक, सेवाग्राम इतर अनेक ठिकाणी आम्ही त्याच्यासाठी चर्चासत्र मेळावे घेतले आणि त्या माध्यमातून हे जनजागृती चालू आहे। तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न हा अतिशय निकडीचा आहे, दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकार यावर ठोस निर्णय घेत नाही। गेल्या 75 वर्षाच्या काळात 60 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, 15 वर्ष BJP सरकारने राज्य केलं, परंतु शेतकरी विरोधी कायदे तुटले नाहीत। शेतकऱ्यांच्या आयात निर्यात धोरणावर जे व्यवस्थापन व्यवस्थित पाहिजे होतं ते
म्हणजे चुकीचं राबवल्या जात आहे धोरण. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसेंदिवस रोज वाढत आहे आणि याला आळा घालण्यासाठी ही सारी व्यवस्था राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालते. जनतासुद्धा म्हणते की या केंद्र सरकारने राज्य सरकारने याच्यावर निर्णय घ्यावे, परंतु हे सतत दररोजचं आत्महत्येचं सत्र सतत वाढत आहे. त्यावर आपल्याला सर्वांना विचार करावा लागेल आणि आत्महत्या थांबल्या पाहिजे ही आपली प्रमुख मागणी. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरज धुमाळ. आज जी शेतकऱ्यांची पत्रकार परिषद पत्रकार भवन पुणे येथे झाली त्या संदर्भात मला बोलायचं आहे. सर्वात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो आपल्या पोटाला अन्न देतो तो शेतकरी जगला पाहिजे. शेतकऱ्यांचा वाली आज कोणी राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा म्हणून जी बिरुदावली आणि जे अधिष्ठान ह्या महाराष्ट्राला दिलं ते आपण कुठेतरी विसरत चाललो आहे की काय, अशी परिस्थिती आहे. सर्वात प्रथम लँड ॲक्विजिशन ॲक्ट म्हणजे भूमी अधिग्रहण कायदा 2013 आला आणि सार्वजनिक उपक्रमाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या शेतकऱ्यांच्या ताब्यातून काढून घेऊन त्याचा वापर भांडवलदार आणि इतर खाजगी कामासाठी त्या जमिनीचा वापर होऊ लागला. परंतु त्या कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदींकडे साफ दुर्लक्ष होत गेलं. त्यानंतर 2021ला गव्हर्नमेंटनी या देशामध्ये 3 काळे कायदे आणण्याचा प्रयत्न केला. त्या कायद्याला संपूर्ण भारतातून आणि विशेषतः पंजाबमधून आणि हरियाणामधून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. पंजाबचे शेतकरी दिल्ली येथे येऊन त्यांनी प्रचंड असं साधारणतः दीड वर्ष आंदोलन चालवलं आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांना 3 काळे कायदे वापस घ्यावे लागले. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही आहे. आज आपण शहरामध्ये राहणारे लोक असू द्या किंवा भारतामध्ये कुठेही राहणारे असू द्या, आपल्याला एका किफायतशीर दरामध्ये, एका सर्वसाधारण दरामध्ये आपल्याला अन्नधान्य मिळतं. त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे असणारी प्रचंड शेती आणि आपले असणारे शेतकरी. परंतु उद्या आपला शेतकरीच जर जिवंत राहिला नाही तर आपल्याला आज जे स्वस्त धान्य उपलब्ध होत आहेत ते होणार का याचा आपण विचार केला पाहिजे. कारण की येत्या 10 वर्षामध्ये भारतातील संपूर्ण शेती ही अदानी अंबानींसारख्या जे कॅपिटलिस्ट असतील, फक्त मला अदानी आणि अंबानींचीच नावं नाही घ्यायची, जे असतील कॅपिटलिस्ट, जे भांडवलदार असतील त्यांच्या ताब्यात ही शेती पूर्णपणे जाणार. आणि अशा प्रकारे हे सरकार निर्मित, सरकार पुरस्कृत एक खूप मोठं षडयंत्र आहे. या देशातला शेतकरी संपवावा आणि निसर्गाने सुद्धा आता त्यांच्याच पत्त्यावर म्हणजे पाणी टाकल्यासारखं झालेलं आहे. आपला शेतकरी पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे. काही लाखो कोटी रुपयांचं कर्ज हे सरकार माफ करतं. भारतातले भांडवलदार हा देशातलं कर्ज बुडवून देश सोडून पळून जातात, परंतु काही हजार कोटीचं कर्ज हे सरकार माफ करू शकत नाही. सरकार या शेतकऱ्यांना विमा देऊ शकत नाही. आज आपला शेतकरी पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. त्याला कुठेतरी आपण उचलून धरलं पाहिजे, त्याच्या पाठीशी कुठेतरी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. पण ते जर होणार नसेल तर येणाऱ्या भारताचं भविष्य हे फार कठीण आहे. काय मागण्या काय नेमकं? माझं एकच मागणे आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांना एक किसान पॅकेज आलं पाहिजे आणि त्या किसान पॅकेजच्या माध्यमातून जे शेतमालाला जो भाव मिळालेला नाही आहे तो भरून काढला गेला पाहिजे. शेतमालाला एक ठराविक भाव मिळाला पाहिजे. विशेषतः जे उसाला जसा प्रकारे FRP आहे, FRP म्हणजे ज्या भावामध्ये साखर विकल्या जाते त्या तुलनेमध्ये उसाला दर मिळाला पाहिजे. त्याच प्रकारे कापसापासून कापड निर्माण होतो, पण कापड हा कुठे 1,500 मीटरला मिळतो, कुठे 2,000 रुपये मीटरला मिळतो, कुठे 10,000 रुपये मीटरला मिळतो. पण तो कापसाचा दर लावताना कुठेतरी 50 रुपये किलो, 40 रुपये किलोनी जर जात असेल तर आपण याचा विचार केला पाहिजे की कापसासह जे नगदी पिकं आहेत किंवा जो शेतमाल आहे त्याला सुद्धा FRP मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही.